हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। रुपया रोज खाली पडतोय, आता 90च्या खाली गेलेला आहे। त्यामुळे त्याचे सगळे परिणाम महागाईवर पडणार आहे। मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं? महागाईबद्दल सरकार काय मत मांडतंय? राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल? याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे। स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही, पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट, त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील, जबरदस्तीने लावताना आपण पाहतोय। जिथं 800-900चं बिल येत होतं, तिथं आता 30,000-40,000चं बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी, अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपानं आपण पाहतोय।